वेलकम बॅक टू इगल ट्रेडर्स. मित्रांनो, जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण लेवल घेतले होते बँक निफ्टीच्या, बरोबर, आपण ते ग्रुपमध्ये प्रीमियम ग्रुपमध्ये चार्ट पण आपण पोस्ट केला होता किंवा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. जे आपण प्लॅनिंग केलं होतं परफेक्टली ते वर्क झालंय की ज्या लेवलला आपण ज्या लेवलला आपण इथं सप्लाय झोन पकडला होता ह्याच्यामध्ये एक आपल्याला सेटअप मिळाला. इथं पहिलं टार्गेट मिळालं, त्याच्यानंतर परत एक सेटअप क्रिएट झाला, आपल्याला सेकंड टार्गेट मिळालं आणि आपण जसं बोललो की ह्या लेवलला आपल्याला रिजेक्शन मिळू शकतात. परफेक्टली त्या लेवलला रिजेक्शन मिळाले आणि डाऊन साईडचं जर टार्गेट चेक केलं आपण तर परफेक्टली डाऊन साईडला टार्गेट मिळाले. हे झालं बँक निफ्टीसाठी. आणि आपण जर निफ्टीचे चार्ट जर पाहिला तर जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं आणि ज्या लेवल इम्पॉर्टंट घेतल्या होत्या त्या मेजर लेवलचा एक चांगला असा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यातून आपल्याला पहिलं टार्गेट मिळालं 23,727 आणि सेकंड टार्गेट घेतलं होतं 23,800. परंतु मार्केट 23,787 पासून आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळालं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ज्या आपण लेवल घेतल्या होत्या परफेक्टली लेवल वर्क झाले. आपण प्रत्येक 10, 20, 30, 40, 50, 100 पॉईंटला असं प्रत्येक ठिकाणी लाईन टाकत नाही, तर जे आपण लेवल परफेक्टली घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे मुवमेंट मिळतात. आपले जे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेतोय तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या रॅली बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रेड सुद्धा प्लॅन करता येतो. तुम्हाला जर समजा ट्रेडिंग करायचं असेल अशा पद्धतीनं तर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. जर सपोज तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जर प्रीमियमला जर जॉईन व्हायचं असेल, प्रीमियम चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला दिलेल्या अपस्टॉकच्या लिंकवरून अकाउंट ओपन करा आणि दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा. आपल्या अपस्टॉकची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता हे झालं आजच्यासाठी, जे काल आपण लेवल घेतल्या परफेक्टली त्या आज पूर्णपणे वर्क झाल्या. आता जर समजा आपल्याला उद्या काम करायचे तर आपल्याला लेवल कुठल्या महत्वाच्या असतील ते आपण आज पाहणार आहोत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे की ज्यावेळेस आपण मार्केटला काम करतो, तुम्ही सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकजण सेटअपच्या मागे पळत असतो, परंतु सगळ्यात महत्वाची लॉजिक गोष्ट जी असते आपल्या सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये असते. तर ह्याच्यासाठी काय सेटअप वापरला जातो हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा. आपण उद्यासाठी लागणारे कुठल्या कुठल्या लेवल असणार आहेत निफ्टी आणि बँक निफ्टी ते एकदा आपण पाहूयात. आपण आपल्या प्रीमियम चॅनलला हे चार्ट आपण पोस्ट केला होता. त्याच्यानंतर तुम्ही कालचा जो व्हिडिओ आपण लिंक दिली आहे, कालच्या व्हिडिओची जर तुम्ही जर जाऊन पाहिला 19/11/2024 हा जो व्हिडिओ आपण टाकलाय, काल अपलोड केला होता, त्याच्यातल्या जर जाऊन लेवल बघितले आणि दिलेली माहिती बघितली तर एकदम परफेक्ट लेवल आपल्याला तिथं वर्क झालेले बघायला मिळत आहे. आता उद्या जर आपल्याला लेवल कुठले हवे असतील ते जर आपण चेक करतोय जरा. आता बँक निफ्टीचा पहिल्यांदा आपण चार्ट घेऊयात. बँक निफ्टीसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्याला 50,446 हा मेजर सपोर्ट असणार आहे. इथून जर आपल्याला सपोज मार्केटचं ओपनिंग जर आपल्याला ह्या झोन मध्ये बघायला मिळालं 50,166 आणि 50,437 ह्याच्या जर दरम्यान आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं तर हा आपल्याला लेवल सगळ्यात महत्वाचं रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि ही लेवल आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे जर ह्याच्यामध्ये ओपन झालं मार्केट. आणि सपोज जर आपल्याला इथे 49,900च्या दरम्यान जर मार्केटमध्ये कुठं ओपनिंग बघायला मिळालं तर हा लेवल सुद्धा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्टचं काम करताना बघायला मिळणार. म्हणजे आपण ज्यावेळेस आपण मार्केट इथं सपोर्टला मिळणार आहे त्यावेळेस आपण जर विथ सेटअप आपल्याला जर ट्रेड मिळाला तर आपण इथं बुलिश सिनेरिओ मार्केटला एक्सपेक्टेड करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर सपोज मार्केट अपसाईडला ओपन झालं तर आपला बुलिश सिनेरिओ कुठं असणार आहे तर 50,708 ची जी लेवल आहे ती आपल्यासाठी मेजर लेवल असणार आहे अपसाईडसाठी. जर सपोज ही लेवल ब्रेक झाली तर वरच्या बाजूला कमीत कमी 300 ते 400 पॉईंटची रॅली आपल्याला बुलिश रन बघायला मिळू शकतो. आपण ज्या लेवल देतोय ह्या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करू शकता आणि त्याची अॅक्युरेसी तुम्ही नंतर चेक करू शकता. हे झालं बँक निफ्टीसाठी. आता आपण निफ्टीसाठी कुठल्या लेवल असणार आहेत उद्या आपण ते महत्वाचं पाहूयात. निफ्टीचा जर आपण चार्ट पाहिला तर निफ्टीच्या चार्टमध्ये सगळ्यात महत्वाचं जो निळ्या कलरच्या लाईन घेतल्यात आपण तर सगळ्यात महत्वाचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट आहेत आपल्यासाठी. ब्ल्यू कलरच्या लाईन घेतल्या 23,618 ते 619 हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे. जर इथं ब्रेकआउट मिळाला तर मार्केट इथं थोडंसं रन करून याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ब्रेकआउट मिळण्याची शक्यता आपल्याकडे आहे. म्हणजे जर सपोज इथं या लेवलला जर आपल्याला 21 तारखेला जर ही लेवल आपल्याला ब्रेक झालेली बघायला मिळाली तर मार्केटमध्ये आपल्याला साधारणतः 144 पॉईंटची रॅली बघायला मिळू शकते. आणखी तेवढीच रॅली जर सपोज हा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर आणखी अपसाईडला आपल्याला एक
रॅली बघायला मिळणार आहे। जर सपोज मार्केट डाऊन साईडला ओपन झालं तर आपण प्लॅन काय करणार आहोत, जर सपोज ह्या सपोर्टला आणि ह्या सपोर्टला जर मार्केट ओपन झालं तर आपण ह्याच्यामध्ये एक शॉर्ट रॅली आपल्याला अपसाईडची बघायला मिळू शकते। आणि सेकंड थिंग, जर सपोज आपल्याला बेरिज सेटअप जर मिळाला, ओके, ही जी लेवल आहे 23,486, इथं जर आपल्याला बेरिज सेटअप मिळाला तर पुन्हा एकदा आपण ह्या डाऊन साईडला सुद्धा आपण लेवल एक एक्सपेक्टेशन ठेवू शकतो। परंतु आपल्याला सेटअप कुठल्या पद्धतीने वर्क होताना मिळतोय त्याच्यावरती आपण एंट्री डिसाईड करणार आहोत। ह्याची पूर्णपणे माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। पुन्हा एकदा तुम्ही ईगल ट्रेडर्स बरोबर जॉईन व्हा। आता स्टॉक ऑफ द डे मध्ये आपण जे स्टॉक घेतले होते, स्टॉक ऑफ द डे मध्ये जे आपण स्टॉक घेतले होते, एकदा आपण स्टॉक चेक करूयात। सर्वात महत्वाचा आपण घेतला होता टाटा मोटर्स, ओके। टाटा मोटर्स जे पाहतोय आपण, जे सपोर्टला एक्सपेक्टेशन ठेवला होता त्या सपोर्टवरती एक बाउन्स आपल्याला चांगला बघायला मिळतो, ओके। टाटा मोटर्सला आपण सपोर्ट एक्सपेक्टेशन ठेवला होता। आणि सेकंड थिंग, जर सपोज हा सपोर्ट ब्रेक झाला तर आपण इथपर्यंत पण आपण त्याचा वेट करणार होतो, पण ह्या जो आपण सपोर्ट मार्क केलाय त्याच्यावरती रिसेंटली तरी मार्केटमध्ये नॉर्मल आपल्याला बाउन्स बघायला मिळतोय, परंतु आपल्याला जो सिग्निफिकंट पाहिजे बुलिश सिनेरिओचा तो आणखी मिळालेला नाहीये। त्याच्यानंतर आपण टाटा स्टील जर पाहिला तर सपोर्ट वरतीच आपल्याला टाटा स्टील दिसतोय। आज आपल्याला त्याच्यामध्ये एक नॉर्मल बेरिश व्यू बघायला मिळाला। आणि जर आपण हुडको पाहतोय तर हुडको आपण क्लिअरली घेतलेला आहे की 231च्या वरती आपण इंटर करणार आहे। आता हे सगळ्या घडामोडी होत असताना बाकीच्या काही इकॉनॉमिकलच्या ज्या गोष्टी घडामोडी होणार आहेत त्याचा एक व्हिडिओ आपण उद्या अपलोड करतोय आपल्या चॅनलवरती। येणाऱ्या दिवसात मार्केटमध्ये काय सेंटिमेंट असणार आहेत आणि आपण कुठल्या पद्धतीने मार्केटमध्ये आपला पोर्टफोलिओ मॅनेज केला पाहिजे किंवा कुठले शेअर्स तुमच्याकडे लॉंग टर्म साठी होल्ड असले पाहिजेत, या सर्व गोष्टींचे आपण उद्याच्या इकॉनॉमिकलचा जो आपण व्हिडिओ अपलोड करतोय त्याच्यामध्ये ही सर्व माहिती दिलेली असणार आहे। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।